गडिंग्लज मध्ये प्रथमच अत्याधुनिक मशीनरी आणि सर्टिफाईड ट्रेनर युक्त जिम फोर्स फिटनेस। आपल्या फिजिकल फिटनेस साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा। फोर्स फिटनेस, कळेकर कॉम्प्लेक्स, बडगाव रोड, गडिंग्लज। स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा। महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना। फोर्स फिटनेस गडिंग्लज कडून आज महिला दिनानिमित्त स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर गॉडद, डॉक्टर प्रतिभा चव्हाण आणि स्किन अँड हेअर स्पेशालिस्ट डॉक्टर पाटोळे यांच्याकडून महिलांच्या विविध आरोग्यविषयक समस्यांविषयक मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी महिलांची मोफत आरोग्य तपासणीही करण्यात आली। मी डॉक्टर बर्नार्ड गॉडद, स्त्रीरोग तज्ञ, मायर हॉस्पिटल आजरा, रोज फोर्स फिटनेस जिमला येत असते। आता मी 55 एज क्रॉस झालेला आहे, पण तरीसुद्धा मी येते कारण ह्या जिममुळे माझं जे स्ट्रेंथ आहे, मस्क्युलर स्ट्रेंथ, बॅलन्स, कोऑर्डिनेशन हे सगळं वाढलेलं आहे। सुरुवातीला येताना मी हे जेव्हा पायऱ्या चढत होते त्यावेळेला मी असं हाताने धरून साईड रेलिंग चढत होते। आता मी वेट लिफ्ट करून एकटी चढते विदाऊट एनी सपोर्ट। आणि मला इथे येऊन एवढा आनंद होतो कारण हे की सगळे प्रकारची लोक भेटतात, ऑफ ऑल एजेस, मुली भेटतात, नवीन मैत्रिणी झाल्यात आणि त्याच्यामुळे माझं मनसुद्धा मेंटल फिटनेस पण चांगलं झालं आहे आणि फिजिकल फिटनेस सो थँकफुल टू द जिम। सर आणि मी दोघी पण येतो। सरांना पण फार फायदा झालेला आहे। सरांचं मस्क्युलर स्ट्रेंथ फार वाढलेलं आहे आणि ही इज व्हेरी हॅपी नाव, व्हेरी हॅपी। थँक्यू। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कर्तृत्ववान महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आले। मी डॉक्टर प्रतिभा यशवंत चव्हाण, संत गजानन महाराज रूरल हॉस्पिटल इथं 25 वर्ष झालं स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे। एक्सरसाइज आणि योगा याचं आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। आपल्या आहाराबरोबरच आणि बदलती लाईफस्टाईल जी आपली जीवनशैली बदलत चालली आहे त्याला आपल्याला व्यायामाची जोड देणं अतिशय गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं गडिंग्लजसारख्या सिटीमध्ये या फोर्स जिममुळे बऱ्याच पुरुषांना, महिलांना, सर्वांनाच त्याचा फायदा होत आहे। कारण आज आपल्या देशामध्ये जवळजवळ 40% ओबेसिटी आहे। 100मधल्या 40 लोकांच्यामध्ये वजन वाढलेलं आहे। अगदी लहान बालकापासून ते मोठ्यांच्यापर्यंत वजन जास्त असल्यामुळं अनेक प्रकारच्या आजारांना लहान वयातच सामोरं जावं लागतंय। वाढत्या वजनामुळं वयाच्या 30तच आजकाल BP आणि शुगरसारख्या आजारांना तोंड द्यावं लागतंय। त्यामुळे जो कार्डियक फिटनेस आहे, हृदयाचा जो फिटनेस आहे तो कमी होत जातोय। त्याचा ताण मूत्रपिंडावरती पण येतोय, मेंदूवरती येतोय, डोळ्यावरती येतोय। तर त्यामुळं व्यायामाला, एक्सरसाइजला, आपण फिट राहण्याला अतिशय महत्त्व आहे। त्याबरोबरच बॅलन्स डाएट पाहिजे, प्रोटीन इंटेक व्यवस्थित पाहिजे। आजकाल बेकरी प्रोडक्टचं प्रमाण इतकं वाढलं आहे आणि प्रत्येक छोट्या छोट्या सेलिब्रेशनला केक, मैदा असणारे सर्व पदार्थ आपल्या शरीरात जात आहेत आणि मग ओबेसिटी येते आणि अनेक आजारांना निमंत्रण मिळते। की सर्वांनी आपल्या एक आठवड्यामध्ये अंदाजे 150 मिनिटाचा व्यायाम करणं गरजेचं आहे। मग तो तुम्ही कसाही डिवाईड करा, प्रत्येक दिवशी तुम्हाला वेळ मिळेलच असं नाही व्यायाम करण्यासाठी, पण ज्या दिवशी शक्य आहे त्या दिवशी तुम्ही व्यायाम करायला पाहिजे आणि जवळजवळ 40 मिनिटं का होईना वॉकिंग, त्याचबरोबर जिममधले एक्सरसाइज, घरी योगा किंवा मेडिटेशन थोडा वेळ, या सगळ्यांचा आपल्या जीवनशैलीमध्ये जर आपण समावेश केला तर नक्कीच आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतो, अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो आणि आपलं आयुर्मान वाढवू शकतो। सौ सुरेखा कळसगोंडा यांची इंटरनॅशनल योगासन स्पर्धेत निवड झाल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले। सिनेस्टार अमोल देसाई यांनी महिलांसाठी विविध मनोरंजक खेळ घेतले। त्यामध्ये महिलांनी अनेक बक्षिसांची लयलूट केली। तर ॲज अ डर्मॅटॉलॉजिस्ट, स्किन स्पेशालिस्ट म्हणून मला सांगू वाटते की महिलेसाठी तिची आत्मविश्वास वाढण्यासाठी तिच्या आरोग्याचा एक भाग म्हणजेच त्वचा आणि तिचे केस हे तितकेच महत्त्वाचे आहेत। तर ते काही आरोग्यामध्ये येत नाहीत असं बऱ्याचशा महिलांना वाटतं आणि त्यासाठी महिलांचं खूप दुर्लक्ष झालेलं असतं आणि वेळ निघून गेल्यानंतर महिला त्याबाबत जागरूक होतात। तर माझं म्हणणं असं आहे की स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि एक आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी तुम्ही स्वतःच्या त्वचेची आणि केसांची तितकीच काळजी घेतली पाहिजे। त्याचबरोबर तुमच्या जेवणाची म्हणजे डाएट आणि स्वतःच्या फिजिकल एक्सरसाइज याची पूर्णतः काळजी घेतली पाहिजे। सर्व महिलांना
ॲज अ डर्मॅटॉलॉजिस्ट, ॲज अ डॉक्टर फ्रॉम द स्पेशालिटी ऑफ लेडीज डॉक्टर मी सांगू इच्छिते की खूप 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 शुभेच्छा. काळजी घ्या आणि स्वस्थ राहा. गडिंग्लज शहराला निरोगी आणि सुदृढ शरीरयष्टी प्राप्त करून देणारे फोर्स फिटनेसचे ओनर जय शिवा कलकुटकी आणि चित्रपट क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करत गडिंग्लजचे नाव उंचावल्याबद्दल अमोल देसाई यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. त्यांनी नेताजी पालकर यांच्यापासून सुरुवात केली, नंतर अर्जुन फिटनेस, मग आता स्वतः ती मूवी येत आहे त्यांची आणि ती 14 मार्चला आपल्या गडिंग्लजमध्ये ती दाखवणार आहे. तर सगळ्यांनी ती जाऊन बघायची आणि त्यांच्याला पण दाखवायची आहे, कारण मराठी पिक्चरला आपल्याला पुढे आणायचं आहे आपल्या मराठी. My name is Shravani Kaur and I have completed 12th standard last year. I am a NEET aspirant and in May month I am going to give my exam. Every day I follow my own diet. That diet should be easy to follow. मी थोडे एक्सरसाइज पण करते. तुम्ही जिमला येता की नाही? 8 महिने झाले मी शिकते. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता